उल्लासनगर में एक दिलदहला देने वाला हिट एंड रन का मामला सामने आया। आरोप है कि तेज रफ्तार कार ने पहले एक बाइक को टक्कर मारी और हादसे में घायल हुए व्यक्ति के ऊपर दोबारा कार चलाकर मौके से फरार हो गया। इस हादसे में देवेंद्र सिंह राजपूत की मौत हो गई, जबकि उनके बेटे संजय सिंह राजपूत गंभीर रूप से घायल हो गए। मामले में पुलिस ने कल्याण के सराफा कारोबारी अविनाश मुथा को गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक आरोपी के खिलाफ संबंधित धाराओं में मामला दर्ज कर आगे की जांच की जा रही है। वहीं मृतक के परिजन ने एक पुलिस अधिकारियों के कथित अनुचित व्यवहार की भी शिकायत की है और आरोपी के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। इस घटना के बाद इलाके में आक्रोश का माहौल बन गया। पूरे परिसर में पुलिस ने मौका एजाज पर पहुंचकर जांच शुरू की। उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सकाळी 9 ते 10च्या दरम्यानची घटना आहे। यामध्ये दुचाकी जे स्वार होते त्यातल्या एकाचा मृत्यू झालेला आहे आणि एकाला जखमा झालेल्या आहेत। यामध्ये MG हेक्टर गाडीने यात हा अपघात झाल्याचं निष्पन्न होत आहे। यामध्ये अविनाश मुथा म्हणून यातील जे चालक आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। संबंधित जो चालक आहे तो कल्याण येथील व्यावसायिक आहे आणि याचा तपास जो आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत PSI माळी हे करत आहे। सर, अपघात केल्यानंतर पडल्याच्या नंतर त्यांनी परत त्या जखमी व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून परत निघून गेला असा प्रकार। हा तपास सुरू आहे। यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी तसं सांगितलेलं आहे की मागे रिव्हर्स घेऊन परत गाडी घेऊन तो पुढे पळाल्याचं सांगत आहे। त्यानुसार पुढील तपास आम्ही करत आहोत। आरोपीचे स्टेटस काय असेल? सध्या आरोपी आमच्याकडे असून त्याची वैद्यकीय चाचणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये पुढील अजून कायदेशीर कारवाई करत आहोत। ते बहुतेक गोल्ड व्यापारी आहेत